नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र फारुख तळवी द मॅकटेक गाईड या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो. आज आपण चिझलचे इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन, प्रकार, स्पेसिफिकेशन व तसेच सेफ्टी प्रिकॉशन इत्यादी बाबत आज आपण माहिती बघणार आहोत. सर्वप्रथम चिझल हे एक कटिंग टूल आहे. चिझलद्वारे चिपिंग व कटिंग या दोन प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. जॉबपासून लहान लहान स्वरूपात मटेरियल कापणे अथवा वेगळे करणे त्यास आपण चिपिंग असे म्हणतात. तसेच कोणतेही धातूची शीट अथवा रॉड इत्यादींना कापण्याकरता ज्यास आपण कटिंग म्हणतो, अशा दोन्ही प्रक्रिया आपण चिझलद्वारे पूर्ण केल्या जातात. मित्रांनो, चिझल हे हाय कार्बन स्टील अथवा क्रोम व्हॅनेडियम स्टील इत्यादीपासून बनवलेले असतात. तसेच चिझलचा कटिंग एजला हार्डनिंग व टेम्पर्ड केलेले असतात. यानंतर चिझलचे कंपोनंट अथवा पार्ट, चिझलचे हेड, बॉडी व कटिंग एज असे 3 भाग असतात. त्यापैकी ज्या भागावर हॅमरद्वारे स्ट्रायकिंग केले जाते त्या भागाला हेड असे म्हणतात. या हेडवर वारंवार हॅमरिंग केल्यामुळे हेडवरील मटेरियल पसरत असतात. अशा पसरलेल्या चिझलच्या हेडला मशरूम हेड असे म्हणतात. मशरूम हेड असलेले चिझल वापरण्याआधी त्या चिझलला ग्राइंडिंग करून त्यांच्या हेडवर चॅम्पर करावे, त्यानंतर त्याला वापरण्यास घ्यावे. यानंतर बॉडी अथवा शँक, चिझलद्वारे कटिंग अथवा चिपिंग करताना चिझलला पकडण्याकरता दिलेला जो भाग असतो त्या भागास बॉडी अथवा शँक असे म्हटले जातात. बॉडी ऑक्टागोनल किंवा हेक्झागोनल किंवा आयताकृती इत्यादी प्रकारामध्ये दिलेली असतात. या बॉडीवर चिझलचे डायमेन्शन अथवा कंपनीचा होलो मार्क पंच केलेला असतो. यानंतर कटिंग एज, सर्व प्रकारचे जे चिझल असतात त्यांचा कटिंग एज हा 30 ते 70 अंशपर्यंत बनवलेला असतो. चिझलचे 2 प्रकार असतात, हॉट चिझल व कोल्ड चिझल. धातू गरम असताना कापण्यासाठी जी चिझलचा वापर केला जातो त्या चिझलला आपण हॉट चिझल असे म्हणतात. या चिझलचा वापर जास्त ब्लॅकस्मिथिंग शॉपला अथवा फोर्जिंग शॉपला केला जातो. यानंतर कोल्ड चिझल, सामान्य तापमानावरील धातूंना कापण्यासाठी किंवा जनरल वर्क करण्याकरता ज्या चिझल वापरल्या जातात त्या चिझलला आपण कोल्ड चिझल असे म्हणतात. यानंतर कोल्ड चिझलचे रचनेनुसार प्रकार: फ्लॅट चिझल, क्रॉसकट चिझल, डायमंड पॉइंट चिझल, हाफ राऊंड चिझल, वेब पंचिंग चिझल, ऑफसेट चिझल, काऊ माउथ चिझल किंवा हॉलो चिझल. सर्वप्रथम फ्लॅट चिझल. या चिझलचा कटिंग एज अँगल हा 60 अंश इतका दिलेला असतो. या चिझलद्वारे कमी अथवा जाड जाडीचे पत्रे, प्लेट्स, तार, रॉड, अँगल, वेल्डिंग जॉईंट तसेच जाम झालेले अथवा अडकलेले नटबोल्ट कापण्यासाठी या चिझलचा वापर केला जातो. यानंतर क्रॉसकट चिझल. या चिझलची कटिंग एजकडील बाजू अरुंद बनवलेली असून कटिंग एज अँगल हा 60 अंश इतका दिलेला असतो. या चिझलद्वारे आपण आकृतीमध्ये बघू शकतात, अरुंद गाडे, बारीक खाचा किंवा शाफ्ट किंवा पुलीची कीवेज तयार करण्याकरिता या चिझलचा वापर केला जातो. पुढे डायमंड पॉइंट चिझल. या चिझलची कटिंग एजकडील बाजू टेपर किंवा अनुकुचीदार व चौकोनी असून कटिंग एज अँगल हा 60 अंशात बनवलेला असतो. या चिझलद्वारे आपण आकृतीमध्ये बघू शकतात, आयताकृती, चौकोनी जॉबच्या जॉईंट व कोपरे तोडण्यासाठी किंवा नको असलेले उंचवटे काढण्याकरिता तसेच छिद्र करण्याकरिता या चिझलचा वापर केला जातो. यानंतर राऊंड नोज चिझल. या चिझलची कटिंग एजकडील बाजू अर्धगोलाकार असून कटिंग एज अँगल हा 35 ते 40 अंशात बनवलेला असतो. या चिझलचा मुख्य उपयोग ऑइल ग्रू तयार करणे किंवा गाळे कट करण्यासाठी केला जातो. वेब चिझल अथवा पंचिंग चिझल. या चिझलचा उपयोग जॉबवर केलेल्या
चेन ड्रिलिंग प्रक्रियेनंतर 2 होल्समधील राहिलेला धातूचा भाग कापण्याकरता केला जातो. यानंतर ऑफसेट चिझल, या चिझलचा पुढील भाग 90 अंशात ऑफसेट केला असतो किंवा वळवलेला असतो. या चिझल्स चिपिंग किंवा स्लॉटमधील चिपला साफ करण्यासाठी, तसेच बांधकाम, दगडकाम किंवा नूतनीकरण कामात अरुंद जागामध्ये साफसफाई करण्यासाठी या चिझलचा उपयोग केला जातो. यानंतर काऊ माउथ चिझल, या चिझलची बॉडी आतील बाजूस पोकळ असून या चिझलची कटिंग एज आतील बाजूस तिरकट कट केलेले असतात. या चिझलचा उपयोग रिवेटचे हेड वर्तुळाकार करण्यासाठी, तसेच मोठ्या वर्तुळाकार छिद्रे बनवण्यासाठी किंवा बाहेर पडणाऱ्या धातूचा कडा कापण्यासाठी केला जातो. हॉलो चिझल, या चिझलची बॉडी आतील बाजूस पोकळ असून कटिंग एज गोल आकारात तयार केलेले असतात. या चिझलचा उपयोग जॉबमध्ये गोल आकाराचे होल तयार करण्यासाठी केला जातो. यानंतर चिझलचे स्पेसिफिकेशन कसे दिलेले असतात त्याविषयी बघूया. चिझलचे मटेरियल, बॉडीचा आकार, कटिंग एजचे प्रकार, तसेच कटिंग एजची रुंदी व चिझलची लांबी यानुसार चिझलचे स्पेसिफिकेशन दिलेले असतात. उदाहरणार्थ म्हणून खालील आकृतीमध्ये दिलेली जी चिझल आहे ती हाय कार्बन स्टीलपासून बनवलेली आहे. तसेच या चिझलची जी बॉडी आहे ती हेक्झॉगोनल पद्धतीची बनवलेली आहे. तसेच या चिझलचे जे कटिंग एज आहे ते फ्लॅट म्हणून दिलेले आहेत. तसेच या चिझलची जी साईज आहे, या चिझलची लांबी 200 mm, तसेच या चिझलची कटिंग एजची रुंदी ही 25 mm अशा पद्धतीनं चिझलचे स्पेसिफिकेशन दिलेले असतात. यानंतर मित्रांनो, सेफ्टी प्रिकॉशन. चिझलद्वारे चिपिंग करताना नेहमी सेफ्टी गॉगलचा वापर करावा. तसेच चिझलचे हेड मशरूम नसल्याची खात्री करावी. ते जर मशरूम झालेले असेल तर अशा पद्धतीच्या चिझलला आधी ग्राइंडिंग करून घ्यावे. त्यानंतर त्या चिझलच्या हेडला चॅम्परिंग करून हार्डनिंग केल्यानंतर त्याला वापरात आणावे. यानंतर चिझलद्वारे काम करताना चिझलच्या बॉडीवर, हॅमरच्या हँडलवर, तसेच आपल्या हातावर कोणत्याही पद्धतीचे ऑइल लागलेले नसावे. तसेच चिझलची कटिंग एज ही बोथड नसावी. यानंतर ज्यावेळेस आपण जॉबला कापणार आहोत किंवा चिपिंग करणार आहोत त्यावेळेस जॉब हा वाईसवर घट्ट बसवलेला असावा. व सर्वात शेवटी नंतर चिपिंग करताना आपले लक्ष नेहमी कटिंग एजवर असावे. धन्यवाद मित्रांनो. आपल्याला या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा. तसेच आपल्या मित्रांसोबत हे व्हिडिओ शेअर करा. आपल्या या द मॅकटेक गाईड चॅनलवर आपण ITची संबंधित सर्व व्यवसायांचे हँड टूल सिरीज सुरू केलेली आहे. या सिरीजचे सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत मिळण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.